हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले पाहिलेले आहेत. लेंथ ऑफ आर्क इज रिप्रेझेंटेड बाय एस इज इक्वल टू आर इंटू थीटा अँड एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थीटा. बट थीटा इज in radian in both the formulas. Exercise 1.2 question number first, second and third आपण कंप्लीट केलेले आहेत. नाउ सी द क्वेश्चन नंबर 4. A pendulum of length 14 centimeter oscillate through an angle 18 degree. Find the length of its path. या प्रॉब्लेममध्ये आपणाला एक्झॅक्टली काय सांगितलंय? अ पेंडुलम. मग आपणाला सुरुवातीला पेंडुलम म्हणजे काय हे माहीत पाहिजे. जर आपण क्लॉक ऑब्झर्व केला असेल, या टाईपचं एक क्लॉक होतं जुन्या काळामध्ये, आणि मग तुम्हाला या ठिकाणी एक असा 12, 3, 6, 9 हा जो बार दिसतो खालच्या बाजूला, त्याला काय म्हणतो आपण? पेंडुलम म्हणतो. मग आता पेंडुलम एका ठिकाणी पर्टिक्युलर पॉईंटला फिक्स असतो आणि तो या पद्धतीने ऑसिलेट होत असतो टू अँड फ्रो. इथून स्टार्ट झाला, इथं एंड होतो, परत माघारी येतो, परत. मग हे जर आपण कंप्लीट केलं तर एक सर्कल होतं. मग हा पाथ काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं आहे. मग आता हा लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करण्यासाठी ह्या पेंडुलमची लेंथ आपल्याला दिलेली आहे. किती सांगितली लेंथ? 14 सेंटीमीटर. पेंडुलमची लेंथ म्हणजेच इन केस ऑफ सर्कल इट इज द रेडियस. ऑसिलेट थ्रू एन अँगल. मग त्याच्या ज्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत, ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशनमधला अँगल किती सांगितला आहे? 18 डिग्री. दॅट इज थीटा इज गिवन, रेडियस इज गिवन, वी हॅव टू फाइंड आउट यस. गिवन लेंथ ऑफ पेंडुलम that is equal to, what is that? Radius, and r is equal to 14 centimeter. Central angle कशाने रिप्रेझेंट करतो आपण? थीटा इज इक्वल टू 18 डिग्री. पण डिग्रीचं कन्वर्जन कशात करायचं आहे? रेडियनमध्ये. 18 इंटू पाय अपॉन 180 रेडियन, दॅट इज पाय अपॉन 10 रेडियन. व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट? लेंथ ऑफ पाथ. लेंथ ऑफ पाथ मीन्स लेंथ ऑफ पाथ कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लेंथ ऑफ आर्क. आणि मग लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आपल्याकडं? आर इंटू थीटा. व्हॉट इज आर? 14. व्हॉट इज थीटा? पाय अपॉन 10. डिवाइड होतं आहे 7 पाय अपॉन 10. मग आता या ठिकाणी 7 दिसतोय आपल्याला. पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. समजा आपण पुट केली 7 अपॉन 10, व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7. 7 7 गेट्स कॅन्सल्ड. 22/10 and that is 2.2 centimeter. Question number 5. Two arcs of same length subtend angles of 60 degree and 75 degree at the centers of two circles. Find the ratio of radii of two circles. काय समजलं मग ह्या प्रॉब्लेममधून? Two arcs of same length. How many arcs are there? 2 arcs. त्या दोन आर्कची लेंथ कशी आहे? सेम. त्या दोन आर्कने सबटेंड केलेला अँगल, पहिल्या आर्कने सबटेंड केलेला अँगल 60 डिग्री आहे, दुसऱ्या आर्कने 75 डिग्री ॲट द सेंटर्स ऑफ टू सर्कल. मात्र सर्कल किती आहे तिथं? 2. सपोज दिस इज द फर्स्ट सर्कल and this one is the second circle.
मग याची एक आर्क आपण कन्सिडर केली, इट इज रिप्रेझेंटेड बाय ए बी. दुसऱ्या सर्कलची आर्क कन्सिडर केली आपण, इट इज रिप्रेझेंटेड बाय पी क्यू. आर्क ए बी आणि आर्क पी क्यू यांची लेंथ सेम आहे. आर्क ए बीमुळे जो अँगल सांगितला आहे ए ओ बी, दिस इज ऑफ 60 डिग्री. पी क्यूमुळे जो सेंट्रल अँगल तयार होतोय तो कितीचा आहे, 75 डिग्रीचा. याची आर्क ए बीची लेंथ आपण S1ने रिप्रेझेंट केली, याची लेंथ S2ने रिप्रेझेंट केली. पहिल्या सर्कलची रेडियस R1ने रिप्रेझेंट केली, दुसऱ्या सर्कलची रेडियस R2ने रिप्रेझेंट केली. तर आपणाला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेड आय. R1 आणि R2चा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. मग आता हा रेशिओ कसा फाइंड आउट करणार आपण, तर त्यासाठी जे डायग्राममध्ये दिसतंय, लेट R1 अँड R2, दीज आर टू रेड आय ऑफ टू सर्कल्स. R1 अँड R2 बी द रेड आय. एक S1 अँड S2 be these are lengths of arcs. त्यानंतर θ1 and θ2 are central angles, but we have given θ1 is equal to 60 degree. It is converted into radian. 60 into pi upon 180 radian, that is pi upon 3 radian. θ2 is equal to 75 degrees. 75 into pi upon 180 radian. 75 डिवाइड केलं, 15ने डिवाइड होईल, 5 pi upon 12 रेडियन. ऑल्सो गिव्हन, आणखी आपणाला काय दिलं या ठिकाणी, S1 इज इक्वल टू S2. मग S1 इज इक्वल टू S2. यसचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, R इंटू थीटा. मग S1चा फॉर्म्युला काय होणार, R1 इंटू θ1. S2चा फॉर्म्युला काय येणार, R2 इंटू θ2. आपणाला काय काढायचं आहे, रेशिओ काढायचा आहे R1 अपॉन R2, दॅट इज θ2 अपॉन θ1. व्हॉट इज θ2, 5 पाय अपॉन 12 अपॉन θ1 इज पाय अपॉन 3. 5 पाय अपॉन 3 इंटू 5 पाय अपॉन 12 इंटू 3 अपॉन पाय. पाय पाय कैंसल, 3 के 3 3 चौक 12. 5 अपॉन 4, that is R1 as to R2 is equal to 3. 5 as to 4. Question number 6. Area of circle is 25 pi square centimeter. Find the length of arc. Subtending an angle of 144 degree at the center of the circle. Also find the area of corresponding sector. आता या प्रॉब्लेममध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय सांगितलं आहे, सर्कलचा एरिया दिला आहे, त्यानंतर आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढायचं आहे. मग लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं असेल तर लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे, S इज इक्वल टू R इंटू थीटा. रेडियस पाहिजे, थीटा पाहिजे. थीटा म्हणजेच सेंट्रल अँगल. मग पुढं सांगितलं आहे सबटेंडिंग अन अँगल ऑफ 144 डिग्री, म्हणजेच अँगल दिला आहे आपल्याला. डिग्रीत जरी दिला तर डिग्रीचं कन्व्हर्जन कशात करता येतं, रेडियनमध्ये. राहिला प्रश्न कोणाचा, रेडियसचा. रेडियस इज नॉट गिव्हन, पण वेगळं काहीतरी दिलं आहे या ठिकाणी. काय दिलं आहे वेगळं आपल्याला, एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे, मग एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला आपल्याकडं, पाय आर स्क्वेअर. मग सर्कलचा एरिया किती सांगितला आहे, 25 पाय, दॅट इज पाय आर स्क्वेअर. पाय पाय कॅन्सल, देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 25.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला रेडियस मिळालेली आहे. अँगल पण दिला आहे. गिव्हन सेंट्रल अँगल दॅट इज थीटा 144 डिग्री. कन्व्हर्जन कशात करायचं? रेडियनमध्ये. कितीने मल्टिप्लाय केलं? π/180. डिव्हाइड केलं. मला 36चा पाडा येतो, तुम्हाला कितीचा येतो माहीत नाही. 18चा मोजला आपण. 18 8 आणि या ठिकाणी किती आला मग? 10. 8 आणि 10 4 आणि 5 4π/5 रेडियन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला? लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क in bracket S is equal to R into theta radian. What is R? 5. What is theta? 4π/5. 5 cancel. 4π सेंटीमीटर. पुढं म्हटलंय also find area of sector. मग एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. 1/2 r² थीटा रेडियन आणि दुसरा 1/2 RS. 1/2 R into S. मग हा RSचाच फॉर्म्युला का वापरला? तर या ठिकाणी रेडियस कॅल्क्युलेट केलेली आहे, या ठिकाणी S कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपलं काम सिंपल होतं आहे. 1/2 R इज 5, S इज 4π. दॅट इज 1/2 into 20π. And that is 10π, but it is square centimeter. Question number 7. OAB is a sector of a circle. OAB काय आहे म्हणून सांगितलंय? सेक्टर ऑफ अ सर्कल. मग आपण या ठिकाणी एक सर्कल काढला. OAB हे कनेक्ट केले तर हा पूर्ण पोर्शन जो आहे it is a sector of a circle. Having center at O represent केलं आहे and radius 12 सेंटीमीटर. याची रेडियस किती सांगितली आहे? 12 सेंटीमीटर. इफ मेजर अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. AOB हा अँगल आपल्याला 45 डिग्री दिलेला आहे. मग या ठिकाणी दोन्हीही गोष्टी आपल्याला दिल्यात. सर्कलची रेडियस रिप्रेझेंट केलेली आहे, सेंट्रल अँगल सांगितलेला आहे. मग सोल्युशन लिहित असताना आपण सुरुवातीला लिहिलं रेडियस इन ब्रॅकेट R इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. दुसरा मुद्दा सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. 45 इंटू तुम्हाला माहीत झालं आहे π/180 ने मल्टिप्लाय करा. रेडियनमध्ये कन्वर्ट होतो. π/4 रेडियन. मग आपल्याला एक्झॅक्टली काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर. एक डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. कोणामधला? एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ ट्रायंगल AOB. मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 r² थीटा. दॅट इज 1/2. व्हॉट इज R? 12 into 12 and theta is π/4. करा सिम्प्लिफाय. 2 ने इथं डिवाइड केलं. 6 4 ने इथं डिवाइड केलं. 3 into π. दॅट इज 18π स्क्वेअर सेंटीमीटर. काय मिळाला? हा एरिया ऑफ सेक्टर. म्हणजेच आपणाला हा कंप्लीट पोर्शन मिळाला. त्याचबरोबर आणखी कोणाचा एरिया काढायचा आहे? ट्रायंगल AOB. दिसतोय का आपल्याला ट्रायंगल AOB? AOB ट्रायंगल दिसत नाही, त्यासाठी आपल्याला कॉर्ड AB कनेक्ट करावी लागणार आहे. मग कॉर्ड AB कनेक्ट केल्यानंतर हा वरचा पोर्शन ट्रायंगल झाला. मग आता ट्रायंगलचा एरिया काय फाइंड आउट करायचा असेल तर आपणाला बेस आणि हाईट लागते. मग इथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा AB माहीत आहे का? नाही. मग परपेंडिक्युलर ड्रॉ करून हा AB जर माहीत नसेल, बेस माहीत नाही, ही हाईट माहीत नाही,
समजा आपण या ठिकाणी असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला AM, ही AM झाली हाईट, AO झाला, OB झाला बेस. मग हा बेस माहीत आहे, हाईट माहीत आहे का? नाही. मात्र या ठिकाणी हा जो अँगल आहे AOP हा 45 डिग्री आहे. मग बघा आता या वरच्या ट्रायंगलमध्ये हा अँगल 45 डिग्री, हा 90 म्हणजे हा 45. मग तुम्ही काय यूज करू शकता? 45, 45, 90 थेरम यूज करून यू कॅन फाइंड AM. मग AM मिळाली म्हणजेच आपणाला ट्रायंगलची हाईट मिळाली. OB इज द बेस ऑफ द ट्रायंगल. ह्या दोन गोष्टी मिळाल्या की यू कॅन कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. पण एवढं सगळं न करता मी एक सिंपल केस, ज्या लोकांनी 10th स्टँडर्डमध्ये अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल AOB याचा आणखी एक फॉर्म्युला आहे 1/2 r² sin θ. मग त्यासाठी sin θ म्हटलं की आपल्याला पुन्हा ट्रिग्नोमेट्री आली पाहिजे. 1/2 व्हॉट इज आर? 12 × 12 अँड व्हॉट इज θ? आता आरचा स्क्वेअर घेतला आहे, मग 2 रेडियस मधलाच अँगल पाहिजे आपल्याला. किती अँगल? हा साइन अँगल 45 डिग्री आणि मग साइन 45 ची व्हॅल्यू 1/2 12 × 12 अँड साइन 45 इज 1/√2. मग या ठिकाणी 6 × 12 दॅट इज 72/√2. पण हे असं ठेवू नका. दॅट इज इक्वल टू 72/√2 इंटू √2/√2 दॅट इज 72√2 √2 × √2 2 आणि मग ह्या 2ने 72ला डिवाइड करा. 36√2 एरिया ऑफ ट्रायंगल AOP. मग परपेंडिक्युलर टाकायचा, 45, 45, 90 थेरम यूज करायचा. त्यापेक्षा हे सिंपल आहे. ट्रायंगलचा एरिया मिळाला आणि मग ह्या दोघांच्या मधला आपल्याला काय काढायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे. मग पुढच्या स्टेपला आपण काय घेणार? डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू. मग एरिया ऑफ सेक्टरची व्हॅल्यू काय काढली आपण? 18 पाय मायनस 36√2. काय कॉमन घेऊ शकतो आपण? 18 पाय मायनस 2√2 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला डिफरन्स. हेच तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलं आहे? OABच्या ऐवजी नावं चेंज केलेली आहेत. OPQ केलं आहे फक्त. मग O या ठिकाणी P या ठिकाणी Q सांगितलं आहे. आणि फायनली काय सांगितलं आहे? सर्कलची रेडियस दिलेली आहे आपणाला 15. सेंट्रल अँगल सांगितला आहे तुम्हाला 30 डिग्री. मग रेडियस 15 दिली आहे, सेंट्रल अँगल सांगितला आहे 30 डिग्री. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फाइंड द एरिया एनक्लोज्ड बिटवीन. बघा काय सांगितलं? फाइंड द एरिया एनक्लोज्ड बिटवीन आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आर्क PQ एक आणि ही कॉर्ड PQ ह्या दोघांच्या मधला एरिया काढायचा आहे आपल्याला. म्हणजेच डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रायंगल हे फाइंड आउट करायचं आहे.